हा प्युअर लव्ह मेसेज असणार आहे. लॉंगमध्ये व्हिडिओ आहे. सगळा मेसेज बघा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. आत्ता सध्या तुमची लव्ह लाईफ कशी चाललेली आहे, तुमच्या दोघांकडून मेसेज घेण्यात येतील. तुमची लव्ह लाईफ कशी चाललेली आहे, तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आत्ता सध्या आहात, तर ती कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत, त्यांच्या लव्ह लाईफसाठी, त्यांच्या रिलेशनसाठी काय विचार करत आहेत. तर तुमची एनर्जीज मी पहिली चेक करते. तुमच्याशी जितके मेसेज रेझोनेट होईल तितके घ्या. फोर्सफुली जास्त मेसेज घेऊ नका. ओके, बघूया तुमच्यासाठी काय मेसेज येतो. तुम्ही आत्ता रिलेशनमध्ये कसे आहात, काय आहात हे तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे. पण ह्या कार्डमधून आणखीन काही तुम्हाला जर मिनिंग काही समजत असेल, काही गोष्टी जर तुम्हाला समजत असेल तर त्याच्यासाठी हा मेसेज आहे. ओके, आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. फक्त 3 कार्ड घेऊया आणि तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये किंवा तुमच्या पर्सनच्या माइंडमध्ये आत्ता सध्या काय चाललेलं आहे ते चेक करूया. काही कार्ड मला जर लागले तर मी नक्की डेफिनेटली घेईल, मला काही मेसेज क्लिअर करण्यासाठी. सिक्स ऑफ सॉर्टचे एनर्जीज येते. डेफिनेटली नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जे असतील त्यांच्यासाठी खास हा मेसेज आहे. मला कुठे ना कुठेतरी असं वाटते की दोघांपैकी एक कोणीतरी मूव्ह ऑन करेल या रिलेशनमधून. कोणीही असू शकतं, तुम्ही किंवा तुमचा पार्टनर. जास्त चान्सेस दिसतात आहे. परत कार्ड मी जर मला वाटलं तसं इंट्युशन आले तर नक्की कार्ड मी चेक करेल. त्याच्यामध्ये तुमची फिलिंग्स बघा. लव कार्ड आले सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी. सॉर्टचे एनर्जीज आणि एस ऑफ कार्डने घेता येत नाही आणि एस ऑफ सॉर्ट्स वॉन्ड्स आहे ते पण रिव्हर्समध्ये कार्ड आलेलं आहे. मीनिंग सांगते तुम्हाला. मला असं वाटतं तुम्हाला कोणीतरी चीट केलं आहे. असेलच असं नाही आहे, कार्ड आलं आहे म्हणून सांगते. तुमच्याशी मेसेज जितका रेझोनेट होईल तितका घ्या. असं मला वाटतं की तुम्हाला चीट करण्यात आलं आहे, तुम्हाला धोका देण्यात आला आहे, तुम्हाला फसवण्यात आलं आहे किंवा तुम्ही ज्या रिलेशनमध्ये आत्ता आहात ना त्याच्यामध्ये डेफिनेटली कोणीतरी चिटिंग केला. प्रेम मात्र खरं आहे तुमचं. ह्या व्यक्तीसोबतचं जे प्रेम आहे ना, तुम्ही खूप डाऊटमध्ये राहताय, खूप विचार करताय काय करून, म्हणजे हा पर्सन माझ्यासाठी योग्य, पण खूप विचार करून सुद्धा त्याच गोष्टीमध्ये तुम्ही अडकताय. कारण पूर्ण एंजलची ब्लेसिंग आहे तुम्हाला. हे रिलेशन फक्त तुम्हीच नाही निवडलेलं, हे रिलेशन एंजलिक डिवाईनने पण निवडलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे ह्या फिलिंग्स एकदम स्ट्रॉंगली आल्या. तर हे खरं तुमचं प्रेम आहे तुमच्या पार्टनरसाठी डेफिनेटली. पण मला असं वाटतंय कोणी इतर व्यक्ती पण असू शकतो किंवा अगदी तुमचा पार्टनर. तुम्हाला क्लिअर गोष्टी नाही आहेत केलेला. एक प्रकारे तुमच्यावर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कुठे ना कुठेतरी म्हणजे म्हणतो ना, हे बघा, प्रेम जर असेल तर व्यक्त करणारा व्यक्ती जर असेल ना, हे नाही, पण तो डाऊटमध्ये असतो किंवा तो दुसऱ्यांचा ऐकणारा असतो किंवा स्वतःच्या मनाचं न ऐकणारा, अशा व्यक्ती मला वाटतं. आणि कुठे ना कुठेतरी तुमच्याशी क्लिअर न गोष्टी केल्यामुळे हा तुम्हाला एकदम फसवून गेल्यासारखं किंवा तुमच्याशी चीट केल्यासारखं असं मला फिलिंग्स येत्या. सॉरी से टू. पण बघा तुमच्याशी मेसेज कसे रेझोनेट होईल. सगळ्यांशी सगळा मेसेज रेझोनेट होईल असं नाही आहे. जसे कार्डले तुमच्या पुढे लाईव्ह घेतलेले तुमच्याकडेच मेसेज मी सांगते. ओके, येण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी, तुमच्या पार्टनरने, पर्सनने तुमच्या खूप प्रयत्न केला तुमच्याकडे येण्याचा. पण रिव्हर्समध्ये कार्ड आले. असं नाही की प्रपोजल, आय थिंक तुम्हाला प्रपोज पण केलेलं असेल. आय थिंक तुमच्यामध्ये कनेक्शन असेल. आय थिंक तुम्ही कनेक्शनमध्ये आत्ता सध्या असणार पण आहे. पण असं काहीतरी गोष्टी झाल्या जिथून आता तुमच्याकडून पाठ फिरून ते रॉंग साईडला चाललेले असतील किंवा स्वतःला वेळ देतं. मला असं वाटतं की जास्त लोकांचं ऐकतात आहे, लोक काय विचार करतात आहे, लोकांच्या काय माइंडमध्ये चाललं आहे, हा विचार जास्त चालला आहे. तसं तुमचं नाही आहे. तुमचं माइंड खूप वेगळं आहे आणि ह्यांच्या माइंडमध्ये लोकांचं काय चाललेलं आहे, लोक काय विचार करतात आहे, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं राहतात आहे. रिलेशनमध्ये न्यू स्टार्ट बघतात आहे. आता दोघांसाठी कार्ड मी चेक करते. न्यू स्टार्ट तर डेफिनेटली बघतात आहे की काहीतरी न्यू स्टार्ट तुमच्या रिलेशनमध्ये डेफिनेटली व्हावं आणि चांगल्या गोष्टी तुमच्याकडं याव्या अशा पण त्यांना वाटत असतील.
असं नाही आहे की त्यांच्याकडून काय फिलिंग्स नाही आहेत, पण मला तुमच्या फिलिंग्स जास्त स्ट्रॉंग वाटतात आहे त्यांच्या. कारण मला असं वाटते कुठे ना कुठेतरी तुम्हाला एक प्रकारे चीट गोष्टी अर्ध्याच सांगितल्यासारख्या असं काहीतरी झालं असेल. बघा, मी तुमच्यासाठी कार्ड चेक करते. काही मिररिक गोष्टी आणि मिररिक लोक तुमच्या आयुष्यामध्ये डेफिनेटली चीट केले, खऱ्या खुऱ्या गोष्टी तुमच्या पुढे आणलेल्याच नाही आहेत असं मला वाटतंय. आणि तरीही तुम्ही त्या रिलेशनमध्ये अजूनसुद्धा आहात आणि ट्रस्ट खूप करताय तुम्ही त्या व्यक्तीवर. ओके, तुम्हाला माहीत आहे चीट केले, मला फसवले, मला गोष्टी क्लिअर नाही येत केलेलं आहे. एक म्हणतो ना मिरर म्हणजे दोन चेहरे, एक समोरचा जो आपण उभा असतो ना एक मिररमध्ये दिसणार, असे दोन चेहरे पण वेगवेगळ्या पद्धतीने गेम खेळणारे, असं काहीतरी मला थोडासा डाऊट येते. कारण कार्ड पण तुमच्या पुढे शफल करते. तुम्हाला खुश राहायचं आहे. ओके, हॅप्पी राहायचं आहे, तुमचं लाईफ आहे, तुम्हाला जितकं होईल तितकं हॅप्पी राहायचं आहे. आणि हार्ट चक्रा ओपन ठेवायचं आहे, तुमचा हार्ट चक्रा ब्लॉक नाही आहे करायचा. इतर लोकांच्या गॉसिपमध्ये खूप येतात आहे. 2 कार्ड तुमच्यासाठी काढले. आणि हे यांच्या पाठीमागं लोक कितीही त्यांच्याशी चांगले वागले ना तुमच्या पर्सनविषयी तरी गॉसिप करतात आणि हे लोकांचं जास्त ऐकतात आहे. बघा तुमच्याशी मेसेज किती तुमच्या पुढेच मी शफल केलं आहे. हे लोकांचे जास्त ऐकतात आहे, लोकांच्या गॉसिपमध्ये जास्त राहतात आहे. लोक काय विचार करतील, आत्ताच मी तुम्हाला रायडरमध्ये बोलले, हे लोकांचा जास्त विचार करून राहणार आहेत. ते स्वतः क्लिअर कट बोलणाऱ्यातली व्यक्ती दिसत नाही आहे किंवा तुमचा पर्सन, असं मला सध्या तरी वाटतंय. डीप लव आहे, जसं की एस ऑफ वॉन्ड्स, न्यू स्टार्ट करायचं आहे, काही ना काहीतरी करायचं आहे, तसं डीप लव आहे. नाही असं नाही आहे, पण लोकांचं खूप ऐकतात आहे. एक गायडन्स घेऊया तुमच्यासाठी, एंजली गायडन्स घेऊया जेणेकरून तुमच्याशी जरा मेसेज क्लिअर होऊन जाईल. डीप लव आहे, नाही असं नाही, तुमचं तर द लवर आले, दोघांच्याही मनामध्ये प्रेम आहे. न्यू स्टार्ट पण त्यांना करायचं आहे, पण थोडं लोकांच्या गॉसिपमधून बाहेर आले, इतरांचा विचार जर नाही केला तर डेफिनेटली तुमचं रिलेशन खूप सुंदर होऊ शकतं. अनलाइकली गोष्टी व्हायला नको ह्याच्यासाठी थोडासा विचार करा. म्हणजे की फोर्सफुली कुठल्या गोष्टी करू नका. एक साईन दिलं आहे तुम्हाला, गायडन्स दिलं आहे, तुमच्या दोघांमध्ये प्रेम आहे, पण तुमच्याशी काही गोष्टी क्लिअर होत नाही. काही मिररिक दोन्ही प्रकारचे लोकांशी वागल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होत नाही आहेत. आणि आता पुढे चाललात तरी चालेल, टेक ॲक्शन करा. आता तुम्ही थांबणार किती ना त्या एखाद्या रिलेशनमध्ये, तुम्हाला आता पुढे ॲक्शन घ्यायचे आणि तुम्हाला तुमचं रिलेशन प्रयत्न तरी करा ना. काय असतं ना की आपण फक्त विचार करतो असं होईल तसं करू, नका करू. तुम्हाला जर हा गायडन्स मिळत असेल ना तुम्हाला टेक ॲक्शन करायचे तर डेफिनेटली टेक ॲक्शन करा. आणि बघा तरी काय त्याचं हे होतं आहे, म्हणजे काय त्याचा परिणाम होतो किंवा काय त्याचा रिझल्ट येते हे बघायला काय हरकत आहे ना. आजचा हा मेसेज होता, हा व्हिडिओ, हा मेसेज कसा वाटला सांगा. आणि कशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात तेही मला कमेंट्समध्ये नक्की लिहा. ओके, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.